जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्या। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान्नस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। आपण परमपूजनीय स्वामी ठाकूरांना आणि तसेच परमश्रद्धेय श्रीमती माताजींना वंदन करून आपल्या या सत्राला सुरुवात करूया। यामध्ये आपण ब्रह्मसूत्राचा तृतीय अध्याय पाहणार आहोत। ब्रह्मसूत्राच्या बाबतीमध्ये आपण जे चिंतन केलं आहे ते आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण दोन विषयांचं चिंतन केलं आहे। त्याचा जो पहिला अध्याय आहे तो समन्वयाध्याय आहे। समन्वय याचा अर्थ असा की उपनिषदांच्या मध्ये विशेष करून बाकी इतरत्रच्या वचनांचा फार विचार करावा लागत नाही। त्याचं कारण असं की तत्वज्ञानाचा स्रोत उपनिषद आहेत। त्यामुळे उपनिषदामध्ये तत्वज्ञानाबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला ते कसं स्वीकारायचं आहे किंवा ते आपल्याला कुठे शंका निर्माण करणारं होतं का, मग शंका निर्माण झाली तर कोणत्या प्रकारची निर्माण झाली, तर त्याकरता म्हणून घेतलेला जो भाग आहे तो पहिला आहे। म्हणजे हा जो समन्वयाध्याय आहे त्यामध्ये उपनिषदातली अशी वचनं स्वीकारलेली आहेत की जे वचन त्याचा अर्थ लावा, संदर्भ घ्या, तर संदर्भाने लक्षात येतं की हे ब्रह्मपरच वचन आहे। पण नुसता त्या स्वतंत्र वचनाचा अर्थ बघितला तर असं वाटतं अरे इथे त्यांना या जगाच्या निर्मितीच्या मागे परब्रह्मापेक्षा सुद्धा प्रकृती, परब्रह्मापेक्षा सुद्धा पंचमहाभूतापैकी कोणतं महाभूत, परब्रह्मापेक्षा आणखीन इतर सूक्ष्म अशा स्तरावर घडणाऱ्या काही घटना किंवा त्या स्तरावरती असणारे काही संकेत किंवा सिद्धांत हेच हे जग निर्माण करतं असं वाटतं का? म्हणजे कसं की जसं वैशेषिकांना वाटतं की जे या वातावरणामध्ये अणू आहेत त्याला त्यांनी द्विणू स्त्रीणू असं म्हटलंय की किंवा त्र्यसरणू असं म्हटलंय की ज्याच्यामध्ये दोन अगदी बारीक बारीक कण एकत्र आलेले आहेत। त्या दोघांच्या एकत्र येण्यामुळे जो कण निर्माण झालाय किंवा ज्या बारीक बारीक तिघांच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालाय असा त्र्यसरणू किंवा त्रिणू तो जो कण आहे, तर या कणापासून जग निर्माण झाले। कारण हा कण दिसत नाही आपल्याला। बरं, हा कण दिसत नाही तर त्याचं परिमाण त्यांनी सांगितलंय की आपल्या खिडकीमधून जेव्हा सूर्याचा प्रकाश आतमध्ये येतो तेव्हा जो तिरका जो झोत दिसतो त्या प्रकाशाचा त्या झोतामध्ये जे बारीक 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 कण दिसतात
ते बारीक बारीक कण म्हणजे वेणू आहेत असं समजा. मग आता अलीकडच्या भौतिकशास्त्रांनी ज्याला ॲटम म्हटलंय तो त्याच्यापासून कितीतरी सूक्ष्म आहे. त्या ॲटमचं जर किंवा त्याचा न्यूक्लियस, त्याचा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, ते सगळ्याचा विचार केला तर ते सगळं ॲटॉमिक स्ट्रक्चरच फारच फार सूक्ष्म आहे. मग आता ही प्रत्येक शास्त्र आपापल्या परीने, आता जग कशापासून निर्माण झालं तर ह्या मुळामध्ये अणुपासून निर्माण झालं असं भौतिकशास्त्र म्हणतं, म्हणजे ॲटम पासून निर्माण झालं. हे वैशेषिक म्हणतात की त्या द्वेणू त्रिसरणूपासून निर्माण झालं. आपल्या पुढे जो मांडण्याचा विषय आहे तो उपनिषदांच्या मध्ये या सगळ्याचा कुठेतरी संदर्भ या दर्शनांचा येऊन जातो. आणि मग तिथे असं वाटतं की त्यांनी अजा प्रकृती हीच जगाचं कारण आहे असं त्या वचनामध्ये जेव्हा वाटतं तेव्हा ते वचन घेतलं जातं. कुणी असं म्हणतं की नाही, हे आकाश आणि परमात्मा याच्यात काय फरक आहे? आकाश जसं आहे तसाच परमात्मा आहे, कारण आकाशामध्ये ते तसंच व्यापक आहे, आकाशामध्ये परमात्म्यासारखंच उदासीनपण आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते सगळ्याच्या विरहित आहे. असं जर आहे तर त्या निर्गुण परमात्म्याचं जे वर्णन केलं जातं ते सगळं वर्णन आकाशाला बरोबर जुळतं. मग आकाशाशी जर ते जुळतं तर मग आकाश आणि परमात्मा एकच असला पाहिजे. आकाश आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करण्याचं कारण काय? असं पण अशी काही वचनं आहेत की ज्या श्रुतींचं निर्धारण म्हणजे निश्चय करावा लागतो, अशा ज्या निश्चय करण्यासारख्या श्रुती आहेत त्या सगळ्या विवाद्य श्रुती, त्या विवाद्य श्रुती बाजूला काढल्या आणि व्यासांनी त्या श्रुती ह्या पहिल्या अध्यायामध्ये एकत्र केल्या आणि त्यावरती त्यांची सूत्र रचली गेलेली आहे. त्या प्रकारच्या जे असणाऱ्या श्रुतींवरची असलेली जी सूत्र ती पहिल्या अध्यायात समन्वयाध्याय म्हणून ओळखली जातात. आणि त्या समन्वयाध्यायामध्ये काय होतं किंवा काय असतं तर त्या समन्वयाध्यायामध्ये गोष्ट एकच आहे की आत्ता मगाशी सांगितल्याप्रमाणे या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारण तो एकटा एक परमात्मा आहे हे त्यांना सांगायचं आहे. म्हणजे ब्रह्मच जग निर्माण करतं, दुसरं कोणी करत नाही. या जगाचा निर्माता ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय अन्य कोणी नाही. याची सिद्धी करण्याकरता समन्वय याचा अर्थ उपनिषदामध्ये असलेल्या ज्या श्रुती आहेत त्या श्रुतींच्या अर्थाच्या बाबतीमध्ये साधक बाधक विचार करून त्याच्यामध्ये एक ज्याला सुवर्ण मध्य काढणं म्हणतो किंवा एक योग्य अशा निष्कर्षाला येणं म्हणतो, तसं त्या योग्य अशा निष्कर्षाला येणं आहे. तो जो निष्कर्ष आहे तो समन्वयाने केला आहे एवढी त्याच्या मागची धारणा आहे. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये समन्वयाध्यायामध्ये ब्रह्म हेच जगाचं कारण आहे यापेक्षा ज्या उपनिषदातल्या श्रुती थोड्या वेगळ्या वाटतात किंवा विवाद्य वाटतात त्या श्रुतींचं निर्धारण त्या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. दुसरा अध्याय आहे तो अविरोधाध्याय आहे. अविरोधाध्याय याचा अर्थ असा की असलेला कोणताही बारीक बारीक विरोध, मगाशी आपण म्हटलं ना की जे सूक्ष्म आहे, जे कळतं किंवा जे कळत नाही किंवा जे वाटतं, जे भासतं, असं ते काय या दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचा विचार केलाय. ते काय काय आहे तर ते असं आहे की मनच या जगाला किंवा जगाच्या निर्मितीला कारण आहे अशी एक धारणा. आमच्या शरीरामध्ये जे प्राण आहेत ते प्राणच हा देह चालवतात. आणि नाहीतरी आपण असं म्हणतो ना, प्राणज्योत मालवली, म्हणजे प्राण देहाला सोडून निघून गेले. प्राणांचं काम काय आहे, मनाचं काम काय आहे, जीवाचं काम काय आहे? ब्रह्मच कशाला जग निर्माण करतं? ब्रह्माचं महात्म्य कशा करता मानायचं? या देहामध्ये जर जीव आहे तर जीवच प्रधान आहे. मग जीव ब्रह्म होऊ शकतो का नाही? कारण ब्रह्मही चेतन आहे आणि जीवही चेतन आहे. मग जीव ब्रह्म होतो का नाही होत? या सगळ्याकरता ही जी विरोधात्मक श्रुती आहेत किंवा ही विरोधात्मक दर्शन आहेत किंवा हे सगळे जे ब्रह्म या जगाचं कारण आहे असं न सांगणारे, जे त्यापासून वेगळे असणारे जे विचार आहेत, त्या सगळ्या विचारांचा परामर्श
या दुसऱ्या अध्यायामध्ये घेतलाय. आणि त्यांनी प्रत्येक, आता बौद्ध मत आहे सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम, तर सगळं जग क्षणभंगूर आहे, तर सगळं दुःखमय आहे, त्यामुळे या जगतामध्ये बाकी कशाचा विचार करू नये, सगळं शून्य आहे. मग ते शून्य कसं नाही हे सिद्ध करण्याकरता म्हणून बौद्ध मताचं खंडन करावं लागतं, म्हणजे खोडून काढावं लागतं, त्यांना परास्त करावं लागतं, त्यांचा विरोध मोडून काढावा लागतो, त्यांचा पराजय करावा लागतो. त्याशिवाय आपलं मत प्रस्थापित होत नाही. आणि म्हणून या तत्वज्ञानाच्या शास्त्रीय परिसंवादात, चर्चेत असं म्हटलं जातं की खंडन आणि मंडन, समोरच्याचं खंडन करणे आणि आपल्या मताची स्थापना करणे, ती करण्याकरता आपल्याला बरोबर युक्तिवाद करावा लागतो, बरोबर संदर्भ असावे लागतात. अशा सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचा अवलंब करून ते आपलं मत पक्क करावं लागतं. ते मत पक्क करण्याची पद्धत अशी आहे जी दुसऱ्या अध्यायामध्ये आलेली आहे की पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, किंवा पूर्व पक्ष आणि सिद्धांत पक्ष. पूर्व पक्ष म्हणजे जे दुसऱ्याचं मत आहे, जे आपल्याला खोडून काढायचं आहे, तो सांगतो की असं हे जग निर्माण होतं आपल्याला वाटतं, पण त्याला ब्रह्मच कशाला पाहिजे, त्याला कुणी कर्तृत्ववान जर एखादी शक्ती आहे तर ती शक्तीच हे जग निर्माण करते. मग ती कर्तृत्ववान शक्ती कोणती, तर आपण प्रकृती असं म्हटलं, आपण म्हणजे सांख्यांनी, सांख्य दर्शनानी. मग सांख्य दर्शनानी प्रकृती म्हटल्यावर त्यांनी वेदांत्यांचं बाकी सगळं, जो सगळा फॉर्मॅट आहे वेदांत्यांचा, तो जसाच्या तसा त्यांनी स्वीकारलेला आहे, तो फॉलो केलेला आहे, त्याला अनुसरलेला आहे, त्याप्रमाणेच तत्वज्ञान आपलं मांडलंय. पण त्यांनी परब्रह्माच्या ठिकाणी सामर्थ्य आहे हे मान्य केलेलं नाही. आता परब्रह्माच्या ठिकाणी सामर्थ्य नाही हे मान्य केलं नाही, आणि प्रकृतीच्या ठिकाणी जग निर्मितीचं सामर्थ्य आहे हे मान्य केलं आहे, आणि फार जबरदस्त युक्तिवाद करून आपलं मोठं प्रखर असं, सामर्थ्यशाली असं, बिनतोड असं आणि मोठं प्रभावी असं दर्शन उभं केलेलं आहे. आता त्या दर्शनावरती जेव्हा हल्ला करायचा आणि आमचं मत बरोबर आहे, म्हणजे त्यांना चुकीचं ठरवायचं म्हणून बरोबर आहे म्हणण्याचं कारण नाही, वस्तुस्थिती हीच आहे की ब्रह्म हेच जगाचं कारण आहे, हीच वस्तुस्थिती आहे. परंतु ती वस्तुस्थिती सिद्ध करावी लागेल ना दुसऱ्याला नाही मानली तर. आज आपण पत्रकारिता बघतो की मीडियाने जर एखादी गोष्ट चुकीची छापली आपल्या विरुद्ध, तर मीडियाला मी बरोबर आहे हे सांगता सांगता सत्य प्रतिपादन करणाऱ्याच्या सुद्धा नाकी दम येतो. कारण त्याला असं वाटतं हे कसं मान्य करणार माझं, लोक कसं मानणार. कारण पहिली जी न्यूज फ्लॅश होते ती कॅची असते, ती लोकांच्या मनाला बरोबर पकडून ठेवते. आणि मग ते ऐकलं की लोक होय असं केलं, अशा माणसाने असं घडलं, ह्या माणसाचं आता एक नवीनच काहीतरी दिसतंय, आतापर्यंत ते ग्रस्त बरे वाटत होते, आता काय. म्हणजे सांगायचा हेतू असा की एकदा जे इम्प्रेशन पहिलं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर जो प्रभाव पडलेला आहे, आता त्या प्रभावाखाली असलेल्या लोकांना आपल्या मतांनी सिद्ध करून ते कसं चुकीचं आहे हे जेव्हा सांगावं लागतं तेव्हा खूप प्रयास करावे लागतात. आणि म्हणून हा अध्याय पुष्कळ मोठा होता. हा जो द्वितीय अध्याय होता तो अध्याय पुष्कळ मोठा होता. आणि त्या अध्यायामध्ये सगळी जी विरोधी मतं आहेत त्या सगळ्या विरोधी मतांचं खंडन केलेलं आहे. आणि ते करताना पहिल्यांदा सांख्यांचं खंडन केलंय. कारण मी आत्ता आपल्याला म्हटलं तसं की अत्यंत प्रभावी दर्शन आहे. आणि त्या दर्शनाचं खंडन करताना त्यांनी कसं केलंय ते म्हणाले, एकही शंका ठेवू नका, त्या सांख्य दर्शनावर आधारित असलेलं जे योगदर्शन आहे त्या योगदर्शनावर पण फार मेहनत घेतली नाहीये. एकच सूत्र घेतलंय, एतेन योग प्रयुक्तः. या एका सूत्राने योग सूत्राचं सुद्धा म्हणजे योग दर्शनाचं सुद्धा खंडन झालं असं समजावं, संपला विषय. त्याच्या पुढे ते गेले नाहीत. त्याचं कारण असं की त्या सांख्यांचं खंडन करता करताच इतक्या विषयांचा परामर्श घ्यावा लागला की बाकीच्या विषयांचे परामर्श घेताना आता थोडा थोडा परामर्श घेऊन भागलाय. आणि असं करत या संबंध, मी आपल्याला म्हटलं तसं की धारणा
मनाला जे वाटतं त्यासुद्धा, की मन जगाला निर्माण करू शकतं, प्राण निर्माण करू शकतात, जीव निर्माण करू शकतो, प्रत्येक जीव स्वतंत्र असू शकतो, या प्रत्येक प्राणाचं महत्त्व काय असू शकतं, या सगळ्याचा बारीक 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 विचार करून प्राण कसे अंतिमतः जग निर्माण करू शकत नाही, मन कसं अंतिमतः जग निर्माण करू शकत नाही, वगैरे वगैरे, हे सगळं खंडन, त्यामध्ये विरोधाचं खंडन त्या अविरोधाध्यायामध्ये केलंय. की जो जो म्हणून विरोध झालेला आहे, या वेदांत मताला विरोध म्हणजे विरोध करायचा म्हणून विरोध असं असतंच असं नाही. मला अमुक एक मत पटलं म्हणून ते मत मी स्वीकारलं, हे पण विरोधाचं कारण असू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी हा जो अविरोधाध्याय आहे, त्या अविरोधाध्यायामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या मतांचं खंडन करून त्यांनी सांगितलंय की एकदा वेदांत केसरीनी गर्जना केली, एकदा वेदांत दर्शनाने आपलं सिद्ध करणं हे प्रभावीपणाने सिद्ध करून दाखवलं की मग बाकीची दर्शनं ही कोल्हे कुत्र्यांची म्हणजे याला आपण म्हणतो ना की त्यांचं ओरडणं किंवा त्यांचा आवाज किंवा त्यांची त्यांच्या बाजून निषेधाची हाक ठरते, पण एका सिंहाच्या गर्जनेनंतर बाकीच्या सगळ्या गर्जना बंद होतात. तसं ह्या वेदांत शास्त्राचं आहे. आणि हे वेदांत शास्त्र जे आहे तेच कसं श्रेष्ठ आहे, तेच कसं योग्य आहे, तेच कसं टिकणारं आहे, हे सगळं या द्वितीय अध्यायामध्ये सिद्ध केलेलं आहे. आता आपला जो चाललेला विषय आहे तो ब्रह्मसूत्र असा आहे. तर त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की ज्याला वेदांताची प्रस्थानत्रयी म्हणतात, ती उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, ह्या तीन गोष्टी. म्हणजे आपल्याला जर वेदांत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला उपनिषद वाचली पाहिजेत, आपल्याला ब्रह्मसूत्र वाचली पाहिजेत आणि आपल्याला गीता वाचली पाहिजे. हे तीनही आपल्याला वाचलं पाहिजे. कारण उपनिषदांच्या मधल्या आत्ता आपण बघितल्या की उपनिषदांच्या मधल्या ज्या श्रुती समजत नाहीत किंवा ज्या विवाद्य वाटतात त्या ब्रह्मसूत्रामध्ये एकत्र करून पहिल्या अध्यायात त्याचं स्पष्टीकरण केलं. निरनिराळ्या प्रकारे ब्रह्माची सिद्धी करण्याकरता वेगवेगळ्या दार्शनिकांनी जी आपली वेगवेगळी मतं प्रकट केली, त्या मतांना सुद्धा त्यांचं खंडन करून, त्यांना परास्त करून, वेदांत मत त्यांना सिद्ध करून त्यांनी अविरोधाने वेदांत मत कसं योग्य आहे हे प्रस्थापित केलं. या दोन ठिकाणी व्यासांनी जे या दोन अध्यायात काम केलं, आता उपनिषदांपासून ब्रह्मसूत्रामध्ये, आणि आता तिसऱ्या अध्यायात येताना त्यांनी असं केलं की ठीक आहे, आता ब्रह्म हे जगाचं कारण आहे, तर त्याला प्राप्त करण्याकरता साधना काय करायची, साधना कशी करायची, हा विषय त्यांनी तिथे मांडायला घेतलेला आहे. साधना कोणती आणि कशी आणि कोणत्या तत्वावर अवलंबून आहे, किंवा कोणत्या म्हणजे ज्याला आपण साधना मार्गांवर अवलंबून आहे किंवा कोणत्या योगांवर अवलंबून आहे, काही म्हणा. आता जसे गीताकारांनी 4 योग सांगितले आहेत किंवा उपनिषदांनी निरनिराळ्या प्रकारच्या ब्रह्मविद्या सांगितलेल्या आहेत. छांदोग्य उपनिषद बघितलं, अनेक ब्रह्मविद्या आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे ब्रह्मविद्या याचा अर्थ ब्रह्माला जाणण्याची विद्या. तर त्या विद्या आम्ही स्वीकारायच्या का, आम्ही नामस्मरण करायचं का, आम्ही योगमार्गाचं अवलंबन, आम्ही काय करायचं, कशा प्रकाराने साधना करायची आणि त्या ब्रह्माला जाणायचं, त्याविषयीची चर्चा या साधनाध्यायामध्ये. आणि सगळ्यात शेवटी मोक्षाध्याय, त्या मोक्षाध्यायामध्ये त्यांनी जे प्रकट केलं आहे ते असं आहे की आता ही साधना ज्याची पुरी झाली त्याला मोक्षाचं स्वरूप जे लाभतं ते कसं असतं त्याच्याविषयीची चर्चा मोक्षाध्यायामध्ये झालेली आहे. आता वेदांताच्या प्रस्थान त्रयीमधलं हे दुसरं प्रस्थान अत्यंत किचकट, अत्यंत अवघड, अत्यंत रुक्ष, आपण त्याला काही म्हणा. त्याचं कारण असं आहे की सारखा तर्काने आपला विषय सिद्ध करतच जायचा आहे आणि तो सिद्ध करत राहणं आणि त्या विषयाची ज्याला तर्कनिष्ठ, बुद्धिनिष्ठ अशी जी बाजू आहे ती प्रकट करून आपलं तत्वज्ञान निशंक करणं, की कुठल्याही प्रकारे आपल्या मनात शंका राहता कामा नये. आणि म्हणून ब्रह्मसूत्राला हे एक अवघड काम करावं लागलं. आणि सगळ्यात शेवटी जी गीता आहे ती साक्षात भगवंतानीच गायली आहे.
त्यामुळे आता त्याचं महत्त्व आपण काय वेगळं सांगणार. भगवंताला जे तत्वज्ञान ज्या स्वरूपामध्ये मांडायचं आहे, सांगायचं आहे, त्या स्वरूपामध्ये भगवंतानी ते तत्वज्ञान प्रकट केलं आहे. आणि म्हणून आपल्याला गीता हे तिसरं प्रस्थान आहे. म्हणजे उपनिषद वाचावीत, उपनिषद वाचताना शंका निर्माण झाल्या किंवा नाही झाल्या तरी अभ्यास करायचा असेल तर ब्रह्मसूत्र वाचावीत. अभ्यासापेक्षा आपल्याला फक्त विषय समजून घ्यायचा आहे उपनिषदातला, तर कोणत्या मंत्राने उपनिषदातली शंका इथे सोडवली आहे त्या मंत्राचं वाचन करावं. नंतर तिसरा, गीतेमध्ये गीतेचं प्रयोजन काय आहे, जे उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याच्यामध्ये सुद्धा आम्हाला उलगडत नाही, आम्हाला समजत नाही, किंवा आम्हाला हे दोन्ही वाचायला वेळ नाही, आम्हाला त्याच्याकडे बघण्याची इच्छा पण नाही, एक गीता पण पुरेशी आहे, कारण भगवंताच्या मुखातून आलेली आहे. आणि म्हणून भगवंतानी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना, सगळ्या उपनिषदांचं दोहन करून, सगळ्या उपनिषदांचं सार काढून त्यांनी आपल्या पुढे गीतेच्या रूपाने ठेवलेलं. त्यामुळे काही काही उपनिषदातले श्लोक जसेच्या तसे आलेले आहेत गीतेमध्ये, आणि ते विषय त्यांनी मूळ उपनिषदामधला मंत्र आहे तो तसाच्या तसा स्वीकारून पण मांडलेले आहेत. तर ही वेदांताची जी प्रस्थानत्रयी आहे त्यातलं ब्रह्मसूत्र हे दुसरं प्रस्थान आहे. आणि त्या दुसऱ्या प्रस्थानामधला हा जो तिसरा अध्याय आहे त्याची आपण सुरुवात करतोय. आता तो अध्याय सुरू करताना साधनेचा अध्याय आहे. या साधनाध्यायाची प्रस्तावना म्हणा. आता आपण एकूण ब्रह्मसूत्राची थोडक्यामध्ये प्रस्तावना बघितली. आता ही जी प्रस्तावना आहे ती ही या तिसऱ्या अध्यायाची प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना आपल्याला काय सांगते तर भगवंताचं स्मरण करून भगवंताच्या स्वरूपाच्या विषयी मनामध्ये एक धारणा निर्माण करून, जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या जगामध्ये सर्वदूर तो भरून राहिलेला आहे, की तोच आणि तोच हे एकच फक्त आहे. म्हणजे ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत, या जगामध्ये सर्वदूर तो भरलेला आहे. जे जड आहे, जे चेतन आहे, त्याच्यामध्ये तो भरून राहिला आहे. हे उपनिषदाच्या पहिल्या मंत्रांनी सांगितलंय. पण म्हणाले तो जरी सगळ्यात भरून राहिला तरी सुद्धा तो या सगळ्यांपासून वेगळा आहे, या सगळ्यांच्यात मिसळून गेलेला नाहीये. कसा वेगळा आहे आपल्याला आपल्या साध्या उदाहरणावरून लक्षात येतो. माझा चेहरा आहे, माझा चेहरा मला दिसतो का? मला नाही दिसत माझा चेहरा. तुम्हाला दिसतो, मला नाही. मला बघायचा आहे. मला जोपर्यंत बघायचा नाही आहे तोपर्यंत ह्या चेहऱ्याला काही मानावं लागत नाही. पण जेव्हा मला माझा चेहरा पाहायचा आहे तेव्हा हा चेहरा मला आरशात पाहायचा आहे. म्हणून मी आरसा घेणार. आरशात त्याचं प्रतिबिंब मला दिसणार. त्या चेहऱ्याचं प्रतिबिंब कशाचं दिसतं? जे बिंब आहे त्याचं दिसतं. म्हणजे हे बिंब होतं आणि आरशात दिसतं ते प्रतिबिंब होतं. आणि आरसा काढून टाकला की बिंब पण नाही, प्रतिबिंब पण नाही. तसं आहे की हा जो परमात्मा आहे ना, हा अलिप्त कसा आहे? चेहरा माझा काही गेला का कुठे? कुठे नाही गेला. आरसा आला की त्याचं बिंब झालं, आरसा काढला की नुसता चेहरा झाला. आरसा आल्याबरोबर हे बिंब झालं, ते प्रतिबिंब झालं, आणि त्या एकमेकांना पाहिलं गेलं त्या बिंब आणि प्रतिबिंबांना. आणि आरसा काढल्याबरोबर चेहरा चेहराच आहे. तसं आहे, ह्या परमात्म्याने जग निर्माण केलं असं म्हटल्यानंतर तो निर्माण करणारा जो आहे ना त्याला बघण्याची आपल्याला इच्छा आहे. तो कोण आहे ते जाणण्याची इच्छा आहे. पण ज्याला जाणण्याची इच्छा आहे ती कुणाला आहे? ती ह्या प्रतिबिंबाला आहे, म्हणजे या जीवाला आहे. हा जो जीव आहे तो अविद्येने युक्त असलेला जो जीव आहे त्या जीवाला त्या परमात्म्याला जाणायचं आहे. म्हणून ते प्रतिबिंब आहे. नाही तर आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहतं का? आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहत नाही, कारण ते प्रतिबिंब चेतन नाही. त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी चैतन्य नाही. म्हणून आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहत नाही. पण ईश्वराने निर्माण केलेला जो जीव आहे तो अविद्येने युक्त आहे, तो अज्ञानाने युक्त आहे, तो लहान आहे.
पण त्या जीवाला चैतन्य आहे आणि चैतन्य आहे म्हणून त्या जीवाला असं वाटतं की अरे मला हे परमात्म स्वरूप काय आहे, हे परब्रह्म काय आहे, हा परमात्मा काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्याला पाहण्याचा प्रयत्न करणे हीच उपासना आहे. कारण परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न म्हणजे दुसरं काय, उपासना आहे. की तो जीव त्या परमात्म्याचं स्वरूप जाणतो. आम्ही कोणतं परमात्म्याचं स्वरूप जाणतो, ज्यांनी बिंबरूप धारण केलेलं आहे. आम्ही ज्याला जाणतो त्याच्या पलीकडेच परमात्मा राहतो. आणि म्हणून उपनिषद असं म्हणतात की तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. म्हणाले ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ज्याची उपासना करताच येत नाही. त्याच्या उपासनेकरता काहीतरी प्रतीक कल्पलेलं आहे, त्याची उपासना होते. अनुभव ब्रह्माचा येतो का, तर येतो. पण उपासना ब्रह्माची होते का, तर नाही होत. म्हणून उपासना करण्याकरता परमेश्वराचं जे स्वरूप आहे, मग आपल्याला आवडेल ते आपण स्वीकारलं. आपल्याला गणपती आवडला, गणपती स्वीकारला. आपल्याला देवी आवडली, देवीचं शक्तिरूप स्वीकारलं. शंकर आवडला, भगवान शंकराची मूर्ती उपासनेला घेतली. भगवान विष्णू आवडले, विष्णूची मूर्ती उपासनेला घेतली. कृष्णाची मूर्ती घेतली, रामाची मूर्ती घेतली, नरसिंहाची घेतली, गायत्रीची घेतली. अशा भिन्न भिन्न मूर्तींची उपासना करून त्यापासून आम्ही त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो. पण ते ब्रह्म असं कधीच समोर दिसणार नाही. आणि त्याची ते समोर आहे म्हणून त्याची उपासना करता येणार नाही. का नाही दिसणार समोर, कारण जे प्रकट होईल ते नाशच पावेल. जे उपजे ते नाशे, हा नियम आहे की जे जे निर्माण होतं त्याला त्याला नाश आहे. आणि म्हणून ब्रह्म अनुभूती देईल, पण ब्रह्म आमच्याकरता प्रकट होत नाही. आणि प्रकट न होण्याचं कारण एवढं एकच आहे, ते म्हणजे त्याची कुठल्याही प्रकारे मर्यादेत जाण्याची त्याला आवश्यकता नाही. मग आता ही जी उपासना केली जाते ही काहीतरी कल्पून केली जाते. आता ती उपासना करण्याकरता म्हणून त्यांनी असं म्हटलं इथे की हा जो परमात्मा आहे हे सगळं जग निर्माण करतो, पण निर्माण करत असला तरी सुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहतो, त्याच्यापासून तो वेगळा राहतो. आता म्हणाले त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तो सगळ्यांच्या मध्ये अगदी पूर्ण भरून आहे. या अवकाशामध्ये सुद्धा तोच पूर्णतेने भरून राहिलेला आहे. जे जे काही घडून येतं ते पण त्याच्या सत्तेनीच घडतं, त्याच्या इच्छेनी, त्याच्या सत्तेनी म्हणजे त्याच्या अधिकाराने. सर्वच वेळी तो इच्छा प्रकट करतो असं नाहीये. आता आपण काहीतरी काम करतोय, आता आपण जेवतोय, आपलं खातोय, आता आपण वाचतोय. मी वाचावं हे त्याच्या सत्तेनी होतं, हे त्याच्या इच्छेनी होत नाही, माझ्या इच्छेनी होतं. मला असं वाटतं की मी वाचावं, त्याच्या सत्तेनी म्हणजे त्याचं सामर्थ्य ह्या देहात चालू आहे. म्हणून जर डोळ्यामधनं घळा 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 पाणी यायला लागलं, डोळे चुरचुरायला लागले, डोळे झोपेनी इतके मिटायला लागले की ती अक्षरं एकाची दोन दिसायला लागली, कसं वाचणार? म्हणजे त्याच्या सत्तेनी, त्याच्या सामर्थ्याने अंगामध्ये बळ आहे आणि ते करण्या इतकी ऊर्जा आहे, शक्ती आहे. म्हणून आमचं शरीर त्याच्या सत्तेनी काम करतं. त्यांनी प्रत्येक वेळी इच्छा प्रकट करण्याची आवश्यकता नाहीये. तो आमच्या प्रत्येक आता जेवायला बस आणि आता झोप एवढ्या किरकोळ इच्छा तो का प्रकट करील? नाही करणार. त्यांनी त्याकरता आमच्या शरीरामध्ये व्यवस्था करून ठेवली आहे. त्या अनेक व्यवस्था आपण आपल्या ठिकाणी भगितलेल्या आहेत. तर आता आपल्याला जे बघायचं आहे ते असं आहे की जे जे या जगामध्ये प्रकट आहे, जे जे दिसतंय, जे जे भासतंय ते सगळं भगवंताचं रूप आहे. त्यामुळे सगळ्या वस्तूंचे गुणधर्म जे आहेत तो परमात्मा आहे. प्रत्येक वस्तूचं वैशिष्ट्य, सोन्याचा गुणधर्म भिन्न आहे, लोखंडाचा गुणधर्म भिन्न आहे. जिथे लोखंड वापरावं लागतं तिथे सोनं वापरून चालणार नाही. तसंच लोखंडाचं वर्म वेगळं आहे, सोन्याचं वेगळं आहे. सोन्याचे भाव 20चे 25 वाटेल तेवढे वाढत जात आहेत. लोखंडाचे भाव वाढले तरी ते सोन्याच्या भावाशी कधीच तुलना करणार नाही.
म्हणजे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी काही असं वर्म, वैशिष्ट्य, गुण, श्रेष्ठता, मोठेपण असं काहीतरी आहेच की ज्याच्याकरता ती वस्तू पाहिजे आहे. आणि म्हणून ते म्हणाले ते सगळं कोण आहे? तूच आहेस. आणि आमच्यातलं सगळं चांगुलपण, आम्हाला सगळं वाटणारं जे सुख आहे ते सुद्धा तूच आहेस म्हणाले. आणि त्यामुळे या सगळ्या पदार्थांची उपयुक्तता, या सगळ्या पदार्थांचा आनंद हा तुझ्या सत्तेने आम्ही उपभोगतो. आता हे सगळं का आहे? कारण त्याचं मोठेपण हे सगळं आम्हाला मान्य आहे. जो आस्तिक आहे त्याला ईश्वराचं सगळं मोठेपण मान्य आहे. पण अडचण काय आहे की ते उमगत नाही आहे की तो माझ्या बुद्धीला समाधान देईल, तो माझ्या मनाला शांत ठेवील, जो मला सर्वदूर तृप्तीचा अनुभव देईल. हे सगळं मला परमात्म्याबद्दल माहिती आहे. पण मनुष्याची जी श्रद्धा आहे ना ती 100% आम्हाला प्राप्त होत नाही की हे सगळं देणारा ईश्वर आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये यत्किंचितही संदेह नाही आहे. पण तरी सुद्धा आम्हाला अडचण आली, 7:30 सुरू झाली की आपण आधी ज्योतिषांकडे जातो की ह्या 7:30 आम्ही काय काळजी घ्यायची, आम्हाला काय त्रास होणार आहेत, त्याकरता आम्ही काय करावं. आम्हाला जरी खात्री असली की भगवंत सगळं पाहणार आहे तरी आपण थांबत नाही की मुलीचं लग्न व्हायचं आहे, काय योग आहेत, नोकरी मिळायची आहे, काय योग आहेत. मनुष्य ईश्वरावरती सगळं टाकून म्हणजे भार टाकून राहू शकत नाही. का राहू शकत नाही? कारण त्याची ईश्वरावर तेवढी श्रद्धा नाही. म्हणून त्याची तेवढी श्रद्धाच नाही आहे, त्याच्या ठिकाणी तेवढी श्रद्धा राहत नाही, म्हणून तो राहू शकत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी असं म्हटलंय की भगवंतावर श्रद्धा असावी 100% पण म्हणाले ती श्रद्धा तशी राहत नाही. त्याला काय करावं? आपल्या मनामध्ये मी जीव आहे, तू ईश्वर आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, मी पामर आहे, तू स्वतंत्र आहेस, मी सर्वस्वी तुझ्या आधारावर राहतो आहे, मी बद्ध आहे या सगळ्या उपाधींच्यामुळे, तू सर्वज्ञ आहेस, मी अज्ञानी आहे, मी सेवक आहे, तू माझा धनी आहेस. पण तरी सुद्धा हे सगळं मनुष्य प्रार्थनेत पण म्हणतो की ईश्वरा तुला अनन्य भावानी शरण आलेलो आहे. असं असलं तरी सुद्धा आपण म्हणतो देवा हे असं का केलंस? मग त्याच्यावर श्रद्धा आहे तर आमच्या मनामध्ये शंका किंवा प्रश्न किंवा संभ्रम निर्माणच होता कामा नये. होत नाही तसं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की 2च गोष्टी घडू शकतात की तो धनी आहे, तो आपल्याला सांभाळणारा आहे, तो आपला मालक आहे. तर आपल्याला जसं कुठेही नोकरी करताना आपल्या अधिकाऱ्यांनी किंवा आपल्या जी कोणी मालक मंडळी असतील, आपला स्वामी असेल, काय असेल, त्यांनी जे सांगावं, त्यांनी जी आज्ञा करावी ती आज्ञा आपल्याला ऐकायचीच असते. ती आज्ञा ऐकताना मला हे पटत नाही, ते काही नाही, हे सांगितलं आहे हे असंच करायचं. हे असं आमचं देवाच्या बाबतीत का होत नाही? हे सगळे पूर्व पक्षाचे प्रश्न आहेत. उपासना करायला निघालो म्हणून त्यांनी म्हटलं मग देवाच्या बाबतीत का नाही होत? आमची देवावर श्रद्धा आहे, तो सगळं काही आमचं आहे. झाडाची हे पानं, हाले त्याची सत्ता, साळुंकी बोले मंजुळवाणी, बोलविता धनी वेगळाची. तुकाराम महाराज म्हणतात कायम या पामरे बोलावी उत्तरे. मी काय बोलणार? माझं त्या विश्वंभरे बोलविले, मला त्या भगवंतानी बोलवलेलं आहे, मी काही बोलू शकत नाही. हे सगळं जर असं आहे तरी सुद्धा मग आमची श्रद्धा का टिकत नाही? काही जरी गडबड झाली, काही जरी घडलं, म्हणतो असं कसं घडलं? आम्ही एवढं देवाचं करतो, एवढं केलं तरी सुद्धा असं घडलं. तर म्हणाले इथे उपासना करण्याच्या आधी ज्याला आपण प्रिपरेशन म्हणतो ना, ते आहे, ही पूर्व तयारी आहे त्याची, की मनुष्याचं जे अंतःकरण आहे, चित्त जे आहे, त्याला घडणाऱ्या कोणत्याही विपरीत गोष्टीची तळमळ लागता कामा नये. की हे माझ्या मनाविरुद्ध का नाही, म्हणजे असं झालं असतं तर जरा बरं झालं असतं, असं माणसाला वाटतं की नाही असं नको होतं व्हायला, असं आपल्याला वाटतं. असं आपण आपल्या मनाशी बोलतो, मग आपल्या मनाचं समाधान करतो की नाही ठीक आहे, परमेश्वराची इच्छा. आपल्याला वाटलं म्हणजे सगळं आपल्याच मनासारखं होतं का? आणि सगळं आपल्या मनासारखं झालंच पाहिजे हा तरी आपण आग्रह करावा का? पण ही सगळी आपली पश्चात बुद्धी असते.
आधी आपल्याला काय वाटायचं ते वाटतं, आधी काय तळमळ व्हायची ती होते, आणि मग आपण म्हणतो ठीक आहे, काही नाही, आता आपल्याला हे सगळं सोसायचं आहे, तर आता मन तयार करा. तर इथे त्यांचं म्हणणं असं की उपासनेला लागताना आपल्या मनाला आपण जितके दृढ करू, आपल्या मनाला आपण जितके शंकारहित करू, तितकी ती उपासना आपल्याकरता फलदायी होईल, ती अधिकाधिक आपल्याला लाभ देईल. म्हणून म्हणाले, शास्त्रांनी ज्याची महती गायलेली आहे, बुद्धीला ज्याच्याविषयी सगळं पटतं आणि जे चित्ताला भावतं, म्हणजे अगदी नास्तिक निरीश्वरवादी मनुष्य, त्याला चुकून माकून जर आपण कुठेतरी छान मंदिरात घेऊन गेलो आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तिथला सगळं वातावरण, तिथलं ते पावित्र्य, हे सगळं शिस्त त्यांनी पाहिली की तो पण म्हणतो की नाही, हे अगदी चांगलं वाटलं, इथे आलो आणि आम्हाला खूप बरं वाटलं, म्हणजे पुन्हा तुम्ही या म्हटलात तर मला यायला काही हरकत नाही. इथपर्यंत त्याचं मन बदलतं, कारण चित्ताला ते भावतं, चित्ताला ते आवडतं, मन त्या ठिकाणी रमतं. म्हणाले, पण असं जरी होतं तरी सुद्धा काय होतं, या ठिकाणी भावलं तरी अंतःकरणातला अहंकार जो आहे तो जात नाही. उपासनेकरता त्यांनी पुन्हा अहंकाराला इथे पुढे आणायला सांगितलंय की त्या अहंकाराचा काहीतरी बंदोबस्त करा, त्या अहंकाराला जितकं म्हणून मागे टाकता येईल तितका त्याचा आधी अग्रक्रमाने विचार करा, त्याला पुढे आणून त्याचा आधी विचार करा. आणि म्हणाले त्यामुळे काय होतं, तो एक अहंकार त्या ईश्वराचे चरण जे आम्हाला प्राप्त होण्याला आम्ही उत्सुक आहोत आणि कदाचित आम्ही ईश्वरांनी स्वीकारण्याकरता समर्थ झाले असू, त्याला आम्ही आवडले असू, पण म्हणाले तो अहंकार मध्ये मध्ये येतो. जसा नामदेवांच्या बाबतीमध्ये आहे की नामदेवांच्या विषयीचं प्रेम भगवंताला काय थोडं आहे का, पण नामदेवांना कळतच नाही की भगवंताचं माझ्यावरचं जे प्रेम आहे त्या प्रेमामध्ये मी भगवंताला बांधून ठेवायचं नाही आहे, मी भगवंताला शरण जायचं आहे. त्यामुळे तो नामदेव केव्हा सुखी होतो, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंत मागे उभं राहून नाचत असत, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ते टाळ वाजवत असत, खूप आनंद झाला की भगवंत समोर उभे राहून नाचत असत. ह्या सगळा अनुभव नामदेव घेत असत. पण त्या अनुभवाबरोबर जर भगवंत दिसत नाही असं म्हटलं की नामदेवांचं मन नाराजच झालं. त्यांचं ते तिथेच आपलं कीर्तन सोडून देऊन हातपाय गाळून बसून राहत असत. आता ह्या नामदेवांना काय करावं, भगवंताला धडा शिकवावा लागला. ती सगळी कथा काही मी आपल्या पुढे आत्ता सांगत नाही, परंतु हे कोण आहे, नामदेवांना नाचवणारं कोण आहे, नामदेवांना नाचवणारा जो अज्ञानात असलेला अहंकार आहे तो आहे की अरे मी भगवंताचा एवढा लाडका भक्त, एवढी प्रेमाने त्याची भक्ती करतो, पण एवढी भक्ती करून सुद्धा भगवंताला असं वाटत नाही की माझ्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडावी. माझ्या मनाप्रमाणे घडावं म्हटलं की अहंकाराचा खेळ सुरू झाला. म्हणून ते म्हणतात उपासनेमध्ये अहंकार चालत नाही, व्यवहारामध्ये करते पण येतं, ते तिथे अहंकाराची आवश्यकता. मी करीन, माझ्या जिद्दीने करीन, हे जे प्रतिकूल आहे ते मी जिद्दीने बदलून दाखवीन. इथे माणसाला आपल्या जिद्दी करता तो जो आवश्यक असलेला अहंकार आहे तो धरावा लागतो, उपासनेत पण धरावा लागतो. हा आवश्यक अहंकार उठणार, मी तितक्या लवकरच उठणार, तेवढी साधना मी करणार, माझ्याकडून रोजचं जे ठरलेलं आहे ते नेमलेलं माझं साधन होणार, ही सुद्धा जिद्द जी आहे उपासनेमधली सुरुवातीला तो अहंकारच आहे. ती जिद्द जी आहे त्या ठिकाणी अहंकाराचं विकृत वाईट स्वरूप नाही आहे, पण तो अहंकार आहे. अहंकार म्हणजे ज्याला जिद्द धरायची आहे तो. पण पुढे कसं होतं म्हणाले, त्या उपासनेमध्ये त्यातलं काही राहत नाही. त्या उपासनेमध्ये कोणतंही निर्बंध, फार पुढची अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये आपण रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचलेलं आहे की पूजा करायला लागले, कालीमातेची पूजा करत असत, पण पूजा करताना त्यांना भान नसे की कालीमाता आणि आपल्यातलं जी भिन्नता आहे
शारीरिक किंवा पांचभौतिक पातळीवर धारण केलेला जो देह आहे, तो देह आणि समोर असणारं कालीमातेचं चैतन्यमय रूप जे पाषाणामध्ये आवृत्त आहे, वेगळे पण जाणवत नसे. ती फुलं जी कालीमातेला व्हायची ती मस्तकावर वाहिली जात असत. ते जे उपासनेचं अद्वैत आहे ते अद्वैत व्यवहारामध्ये प्रकट होत असे. म्हणजे तिथे साधना साध्य ह्याच्यामध्ये काही फरक राहत नाही. काही मिळवायचं, काही द्यायचं, काही घ्यायचं, ह्यातलं मापन संपलेलं आहे. मोजमाप संपलं की आता हे करायचं आहे आणि भगवंतानी आपले हे दुर्गुण दूर करायचे. साधना कशा करता त्याची सगळी पार्श्वभूमी ते आता आपल्याला सांगतायत की तो परमात्मा आपला असा करायचा आहे. त्याच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या मध्ये पहिली अहंता आहे आणि म्हणून आपल्याला ती अहंता ह्या लौकिक व्यवहारामध्ये अडकवत असते, बुडवत असते असं त्यांनी म्हटलंय. आता दुसरा भाग त्यांनी सांगितला, तो भाग म्हणजे एक झाली श्रद्धा, दुसरा झाला अहंकार, तिसरं त्यांनी चित्ताची स्थिती सांगितली. त्यांनी सांगितलंय की आमचं जे चित्त आहे ते तुझ्या चरणी सदा जडो. प्रभो, तुझ्या चरणी आमचा सगळा जो काही भाव आहे चित्तातला तो सगळा तुझ्या ठिकाणी प्रकट हो. माझ्या चित्ताला केवळ तुझं स्मरण राहो, केवळ तुझ्या विचारांमध्ये मी घडलेला असो. आता पण म्हणाले, मी कसा असतो? मी अर्धवट असतो. म्हणजे आपण सगळे उपासना करणारे, जोपर्यंत माणसाची उपासना सिद्धस्थितीला जात नाही तोपर्यंत त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला दोन प्रकारच्या वृत्ती असतात, त्यातली कोणतीही वृत्ती स्वीकारली तरी अडचण नसते. कशी? एक तर लहान बालकाची निरागसता आमच्याकडे पाहिजे. किती निरागस व्हावं? ते जसं लहान मुलं असतं की आई त्याला शिस्त लावते, आई त्याला रागावते, आई त्याला मारते आणि ते जोरजोरात रडायला लागतं आईनी मारलं म्हणून. पण आईनी मारलं म्हणून ते आईला सोडून लांब पळत नाही, ते आईलाच येऊन मिठी मारतं आणि रडतं. म्हणजे आई मारते तरी ते आईला सोडत नाही. ही जी त्या बालकाची निरागसता आहे, त्या प्रेमाची निरागसता आहे, इथे आता ही आमची पार्श्वभूमी चालू आहे या अध्यायाची. तर इथे त्यांनी असं म्हटलंय की तशी आमच्या चित्ताची स्थिती पाहिजे, निरागस बालकासारखी, की तू कसाही वाग, तुझे चरण सोडणारच नाही. तू माझं अनुकूल कर, तू माझं प्रतिकूल कर, पण मी तुझ्यापासून दूर असणारच नाही. ही एक तरी स्थिती पाहिजे. किंवा असं पाहिजे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय योग्य आहे ते खावं, काय अयोग्य आहे ते खाऊ नये, काय योग्य आहे त्याचा विचार करावा, काय अयोग्य आहे ते मनातही येऊ नये, काय पाप आहे ते आम्हाला स्पर्शूही नाही, काय अहंकाराचा त्रास आहे तो आमच्यापर्यंत पोचूही नाही. इतकी जर आमच्या ज्ञानाची उच्च स्थिती असेल किंवा इतकी जर परिणत स्थिती असेल, इतकी जर विकसित स्थिती असेल, तर तो म्हणेल की भगवंता, सारखं तुझ्याकडे येऊन मी दुबळा आहे, तू मला सांभाळ, मी लहान बालकासारखा तुझ्यावर अवलंबून आहे, तू माझं पालन पोषण कर. असं मी का म्हणू? मी तुझा जाणता भक्त आहे, मी तुझा शहाणा भक्त आहे. काय जे विपरीत येईल मी सोसेन, काय जे चांगलं होईल तुला अर्पण करीन. पण मी तुला कधी म्हणणार नाही की तू माझ्याकरता असं कर, किंवा मी तुला असं कधी म्हणणार नाही की मला तू हे दे, किंवा मी तुला असं कधी म्हणणार नाही की हा आलेला प्रसंग आहे त्याचं तू निराकरण कर. जे असेल ते मी माझ्या सामर्थ्यावरती त्या प्रसंगाचं निराकरण करीन, जे होईल ते. इतक्या कठोरपणाने झुंज देण्याची तरी ताकद पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही कसे असतो, आता आमची वय पुष्कळ वाढली, आम्ही वयाच्या 60मध्ये आलो. म्हणाले आमचा देह आहे तो वाढला ताडामाडासारखा, पण आमची समज अजून 5 आणि 7 वर्षाच्या मुलाचीच राहिली. ते आम्हाला असं म्हणतात की उपासनेमध्ये तुम्ही कितीही मोठे वयाने झालात म्हणून काय तुम्ही शहाणे झालात? त्यांनी सांगितलं नाही. ज्ञान तुम्हाला किती आलं? आम्हाला काही मनाविरुद्ध घडलं की राग येतो,
एवढंसं कुणाच्याकडनं उपेक्षा झाली तर अपमान वाटतो. आता पाऊस पुष्कळ पडायला लागला तर नको भिजत जायला, आपलं घरात बसावं. कोणतंही दुःख सोसण्याकरता आम्ही तयार नसतो. त्यांनी सांगितलं आम्ही वयाने मोठे होत चाललो, पण आम्हाला त्या उपासना करण्याकरता आमची समजूत किती आम्ही वाढवली. आणि म्हणून हा एक मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितला आहे की आपलं जे मोठेपण आहे, आता आमच्यासारखा प्रवचन करत हिंडणारा मनुष्य आहे, काय म्हणाले, तोंडात सारखं तत्वज्ञान. कारण आता असं आहे, 25 ग्रंथ सारखे वाचत राहायचे, त्या 25 ग्रंथावरती बोलत राहायचं, तर कुठलाही ग्रंथ साधारणपणे ताजा राहतो बुद्धीमध्ये. कारण कुठे ना कुठेतरी सारखा पाहिला जातो, संदर्भ असतो. म्हणजे कुणी विचारलं काही की हो त्यांना माहिती आहे उत्तर, तुम्ही विचारा ना त्यांना, ते बरोबर सांगतील. कुणी प्रश्न विचारायला आला की अहो असं असं त्यांनी सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून घ्या, की त्या प्रवचनकाराला एवढा अहंकार होतो की बघा कोणी उत्तर नाही देऊ शकलं पण मी उत्तर देऊ शकलो. माझ्याकडे उत्तर मागायला लोक येतात, म्हणजे माझी तत्वज्ञानावरती काय हुकमत असं त्यांना वाटतं. पण म्हणाले हा तत्वज्ञानाच्या एवढ्या मोठ्या गप्पा मारतो, पण याचं आचरण शून्य आहे. याला आचरण नाही, काही साधना नाही, काही उपासना नाही, काही विचार नाही, मनामध्ये संयम नाही, कशा करता थांबण्याची तयारी नाही. आत्ता हे पाहिजे म्हणजे पाहिजे, असं करा म्हणजे करा, माझी ही व्यवस्था अशी झाली पाहिजे म्हणजे पाहिजे, असे खूप आग्रही आपल्याला बघायला मिळतात. की माझं आसन असं घातलं, हे आसन चालणारच नाही, तुम्हाला माझं आसन असं असं करा म्हणजे निर्माण करावं लागेल. त्याकरता तासभर कार्यक्रम रखडवलेला चालेल, पण ते आपल्या मनाप्रमाणे झाल्याशिवाय चालणार नाही. म्हणजे आता हा तत्वज्ञान जाणतो का हा तत्वज्ञान पाठ करतो? त्यांनी सांगितलं की आमच्यासारखा मनुष्य जो आहे तो तत्वज्ञानाची पुष्कळ चर्चा करायला इकडे तिकडे फिरतो. त्यांनी लक्षात ठेवावं की तत्वज्ञान नुसतं जाणून नाही चालत, तत्वज्ञान काहीतरी आचरणात आलं पाहिजे. माऊलींनी फार अपेक्षा नाही केली. माऊली म्हणतात की मी तुम्हाला काही फार म्हणत नाही, या 8 पहारा माझारी मोटके निमिष तरी देत जाई गा. म्हणाले ह्या दिवसाच्या काठी 24 तास आहेत, हे 24 तास प्रहरामध्ये विभागले आहेत, तर ते प्रहर दिवसाच्या काठी 8 आहेत, म्हणजे 8 त्रिक 24. त्या 8 प्रहरांच्या मध्ये एक क्षण मला असा दे की ज्या क्षणी तुला कोणतीही उपाधी लावून घेतलेली नाहीयेस. हे माझा आहे, हा माझा विचार आहे, आता मला नंतर हे करायचं, सगळं सोडून दे, पूर्ण मन निर्मळ कर. आणि त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी अशी स्थिती आली आहे असं समज, आणि अंतःकरणामध्ये दुसरं काहीही न ठेवता अगदी निर्विकल्प भावानी, कुठलाही विकल्प नाही. विकल्प या शब्दाचा अर्थ वेडवाकडा असा नाही, विकल्प या शब्दाचा अर्थ पर्याय आहे. म्हणजे मी जर आता देवाला नमस्कार करायला उभी राहिले, तर आता मी संकल्प कशाचा केला की मी देवाला नमस्कार करायचा आहे, हा संकल्प आहे. या संकल्पाला विकल्प कोणता? अरे गॅसवर दूध ठेवलंय, हा विकल्प आहे. म्हणजे मनात दुसरा विचार आला ना, जो संकल्प आहे देवाला नमस्कार करेन याच संकल्पात राहिलं पाहिजे. नाही तर दुसरं मनात येतं, अरे आपला दरवाजा उघडाय, नाही दरवाजाची बेल वाजली. म्हणजे देवाला नमस्कार करणार आहे ही एका कृतीशी जेव्हा चित्ताची वृत्ती निगडीत केली आहे, त्याला पर्यायी इतक्या वृत्ती निर्माण झाल्या आहेत. आणि जे त्याला पर्यायी निर्माण होतं ना, त्याला विकल्प म्हणतात. विकल्प याचा अर्थ तुमच्या मनात काही विकल्प आला का, म्हणजे काही वाईट आलं का, शंका आली का, संशय आला का, एवढाच अर्थ नाहीये विकल्पचा. विकल्प याचा अर्थ मूळ संस्कृतात तर मूळ विचाराला किंवा मूळ घटनेला किंवा मूळ आपण जे काही चिंतन केलेली वृत्ती आहे त्या वृत्तीला आलेल्या पर्यायी वृत्ती असाच मूळ अर्थ आहे. मराठीमध्ये आम्ही विकल्पाला अर्थ जरा इकडे तिकडे दिलाय. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलंय की आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकल्प न येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक निमेष पापणी लवते न लवते एवढाच काळ मला द्या. त्या भक्तियोगामध्ये 12व्या अध्यायात ते म्हणतात, तेवढाच काळ देवापुढे उभे राहा. म्हणाले आज त्याची गोडी कळली की उद्या तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कराल, परवा तुम्ही त्याच्यापेक्षा अधिक कराल. म्हणून माऊली आपल्याला फार मागत नाही,
माऊली म्हणतात मोटके निमिष तरी देत जाईगा. आणि नामदेव महाराज म्हणतात ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे आपल्याला किती विकल्प दिलेत? 9,000 ओव्यांच्या मध्ये 8,999 की एवढी एक ओवी कुठली तरी एकच स्वीकारा, बाकीच्या सगळ्या ओव्या सोडून द्या, पण एका तरी ओवीचा प्रामाणिकपणे अनुभव घ्या. इथे त्यांना सांगायचंय आचाराबद्दल की कोणत्याही प्रकाराने का होईना पण मनुष्यानी आचाराच्या बाबतीमध्ये दक्ष राहावं. दुसरा आता इथे आणखीन एक विषय येतो, तो असा आहे की त्यांनी म्हटलंय समर्पण भावना आमच्या ठिकाणी यायला पाहिजे. उपासना करायची आहे तर आमच्या ठिकाणी समर्पण पाहिजे. किती समर्पित करता येतं, कशा प्रकारे समर्पित करता येतं. समर्पण आमचं सामर्थ्य वाढवतं. समर्पण आमचं संयम वाढवतो. म्हणजे कसं होतं की आपण एक ठरवलं बा, आता आपण एक निश्चय केला की आज आपण पहिल्या दिवशी आलो, आता बघूया की शक्यतो आपण हे काय 20 तारखेपर्यंत यायचंय ते आपण जायचं. तर श्रावणात काहीतरी संकल्प करतो आपण हा करू. कोणताही तुम्ही जो कराल तो आत्ता आपला चालू आहे म्हणून आपण हा म्हटला. मनुष्य जो संकल्प करतो त्या संकल्पाच्या ठिकाणी त्याला जर पक्का एक श्रद्धेचा भाव असेल की हे करायचंय, आपल्याला मठात जाऊन श्रावणामध्ये दर्शन घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय, तर त्यांनी असं म्हटलंय की त्या विचाराच्या करता आमच्याकडे किती समर्पण आहे. मग आपण एक दिवस गेलो, दुसऱ्या नाही मला जायचंच होतं पण आज सगळी की माणसं येत गेली, अमुक झालं तमुक झालं, अडचणी आल्या, मग मी काही जाऊ शकले नाही. आता उद्याला सकाळी तरी जाऊन दर्शन घेऊ. मग आता ते सकाळची वेळ जुळली नाही, गडबडीची राहिली, मग काही जमलं नाही. आणि जमलं नाही करत आठवडा कसा जातो, महिना कसा जातो आपल्याला समजत नाही. त्याचं कारण आहे की काहीही एक स्वीकारलं की ते तसं घट्ट पकडून ठेवण्याकरता काय आहे, सगळे संत आम्हाला उपासनेकरता एक साधा नियम सांगतात की समर्थांनी तर अगदी शब्दात सांगितलं आहे की अधिक नेम करू नये पण नेमेविण राहू नये. नेम केल्याशिवाय राहू नये पण जास्त नेम करू नये. आता एकच नेम केला ना आपण की सकाळी 5ला उठायचा, किंवा आता आपण म्हटलं तसं संध्याकाळी 5ला घराबाहेर पडायचं आणि 5:30ला मठात पोचायचं. एकच नियम केला, सगळ्या दिवसाचं चक्र त्याप्रमाणे आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. कारण ती वेळ 5:30ची एक गाठण्याकरता देवाची सुद्धा उपासना तो तर भागात आपल्या पुढे हळूहळू येईलच, त्या वेळेबद्दल तर आपण नकोच बोलायला. उपासनेची वेळ सुद्धा आपल्याकडनं टळता कामा नये. आपण प्रवचनाला आलो किंवा प्रवचनकार आहे, 5:30चं प्रवचन आहे, 5 मिनिटं उशिरा आला की 2 दिवस प्रवचनकार 5:30 वाजून 5 मिनिटांनी आला की श्रोत्यांना पण कळतं की तो काही इतका वेळेवर येत नाही, म्हणजे 5:30 वाजून 5 मिनिटांनी आपण गेलो तरी चालतं. म्हणजे प्रवचनकार पण 5:30ची वेळ सांभाळत नाही, श्रोता पण प्रवचनकार 5:30ला येत नाही म्हणून येत नाही. पण हा जेव्हा चांगला संकल्प आहे, ज्या स्थानावरती केलेला आहे त्या स्थानावरती देवता मात्र उपस्थित आहे. ही जी ब्रह्मदेवता आहे, जे साक्षात परमात्मा आहे, तो म्हणतो ही मला जाणण्याकरता असलेली सूत्र आहेत त्याकरता तिथे उपस्थित आहे. उपासना जी आहे किंवा संकल्प जो आहे, निश्चय जो आहे, आपल्याला वाटतं मठाचं पत्र आलं हो, आम्हाला मठात कळवलं होतं त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं, ते नुसतं आमंत्रण नसतं. त्याच्या ठिकाणी तो एक संकल्प असतो आणि त्या संकल्पाबरोबर तिथे ती देवता असते. ज्या देवतेकरता संकल्प आहे, शारदा मातांचा उत्सव आहे की आपल्याला माहिती आहे त्या उत्सवामध्ये शारदा मातांचं चैतन्य आपल्याला सगळीकडे सळसळताना दिसणार आहे, असणारच आहे. कारण देवता प्रकट आहे. प्रामाणिक आम्ही आहोत की नाही हा प्रश्न नाही, देवता प्रामाणिकच आहेत. त्यांना आम्ही उत्सव करणार म्हटलं कीच आम्ही आवाहन केलंय. आमचं आवाहन किती फाटकं तुटकं दुबळं असू दे, पण त्या दुबळ्याचं आवाहन त्यांनीच सत्य म्हणूनच स्वीकारलेलं आहे. म्हणजे 5:30ला जेव्हा प्रवचनकार प्रवचनाला बसत नाही तेव्हा अडचण काय आहे, देवता उपस्थित आहे पण तिच्याकरता जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मात्र सुरू झालेला नाहीये. हा दोष उपासकाचा आहे. त्यामुळे उपासकांनी आपली उपासना आज सकाळी जमलं म्हणून 7 वाजता वाचलं,
मग उद्या जमलं म्हणून 10 वाजता वाचलं, मग परवा जमणारच नव्हतं म्हणून 2 दिवसाचं 13वा वाचलं. हे उपासनेचं स्वरूप राहत नाही. आणि याच्या मागची जे तत्व आहे ते तत्व समर्पणाचं आहे, की आपल्याकडे ती समर्पण भावना की नाही देवतेकरता मी हे करणार आहे, हे करणारच आहे. की जसं आपण बाहेर आपल्याला कोणी आपल्या डॉक्टरांनी आपल्याला अपॉइंटमेंट दिली की अमक्या वेळी या, आपल्याला माहिती आहे डॉक्टरांची आजची अपॉइंटमेंट जर कॅन्सल झाली किंवा आपण डॉक्टरांनी बोलावलं तेव्हा आपण जर नाही गेलो तर आपल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट पुढे महिनाभर मिळत नाही. पुढची अपॉइंटमेंट मिळवायला आपल्याला त्याची मिळणारी तारीख आहे किंवा डेट आहे, दिनांक आहे, तो इतका पुढे जातो. आज आपल्याला गेलंच पाहिजे. तसंच रोजचं आहे उपासनेचं, की देवाला आम्ही एक वेळ ठरवून दिली आहे की यावेळी आम्ही तुझं करणार, त्यावेळी आमच्याकडनं झालंच पाहिजे. आता दुसरा त्याच्यामधला भाग आहे, त्यांनी एकच म्हटलंय की उपासकांनी देवाला जेव्हा समर्पण करतो तेव्हा एक भावना आपल्या पुढे ठेवावी. ती भावना अशी ठेवावी की भगवंता मला माझ्या त्रुटी माहिती आहेत, माझं श्रद्धेचं बळ जितकं तुला अपेक्षित आहे तितकं नाही आहे, माझे प्रयत्न कधीतरी मागे पुढे तोटके मोटके आहेत, त्यामुळे त्या प्रयत्नात पण कधीतरी गडबड आहे. पण म्हणाले मला काय आहे तर मी माझ्या मनातून निस्संदेह कशाबद्दल आहे तर तुझ्या कृपेबद्दल निस्संदेह आहे. तू गुरु आहेस, तू मार्गदर्शन करणार आहेस. स्वतंत्रपणाने ज्यांना गुरु मानतो तेही ब्रह्मरूपच आहे आणि ब्रह्मही गुरुरूपच आहे. गुरु आणि ब्रह्म याच्यात काही अंतर नाही, परमात्मा आणि गुरु याच्यात काही भेद नाही, दोन्ही एकच आहेत. आणि त्यामुळे तुमचं माझ्यावरती कृपा आहेच. ती कृपा आमच्या अंतःकरणात जरी सुदृढ असली ना तरी सुद्धा आम्ही जिंकलेलंच आहे. ती तरी आमच्या अंतःकरणात पक्की पाहिजे, की आम्हाला ठेवता आली पाहिजे. मग श्रद्धा वाढेल हळूहळू, प्रयत्न होतील हळूहळू, मनाची चंचलता कमी होईल हळूहळू. पण ईश्वर कृपावंत आहे आणि तो आपल्यावर कृपा करूनच आहे. या बाबतीत तर आपल्या अंतःकरणातली धारणा निस्संदेह ठेवा, असं उपासनेच्या मागे पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की भगवंता तुझ्यावर माझी एवढी श्रद्धा आहे की तू परमात्मा आहेस, तू सगळं काही आहेस, तू माझी माता आहेस, तू माझा पिता आहेस, तू माझे गुरु आहेस, तू माझा मार्गदर्शक आहेस आणि मी तुझं नेणतं बाळ आहे, अज्ञानी बालक आहे. आणि त्यामुळे तू जसा नेशील जिथे ठेवशील, कारण एवढा मी शहाणा नाही आहे. जसं उदयनाचार्यांनी सांगितलं, ते जेव्हा जगन्नाथाच्या दर्शनाला गेले त्यावेळी त्यांनी पाहिलं की मंदिराचे दरवाजे बंद आहेत आणि दुपारी ते दर्शनाकरता गेले. त्यांना उदयनाचार्यांना दर्शन घेऊन पुढं जायचं होतं, वेळ नव्हता. त्यांनी लोकांना विचारलं, म्हणजे तिथल्या संबंधित लोकांना, की मंदिर उघडू शकतं का? ते म्हणाले नाही, मंदिराच्या प्रथेप्रमाणे आता मंदिर बंद झालं, आता ते नंतर उघडेल. तर उदयनाचार्यांनी सांगितलं, भगवंता ऐश्वर्यमत्तोसी, ही हिम्मत, ही मस्ती, ही भक्ती, हा अधिकार, हे सामर्थ्य त्या श्रेष्ठ पुरुषांकडे. दरवाजा बंद करून बसतोस. अरे तुझं हे मंदिर सुरक्षित राहण्याकरता हा जो वैदिक धर्म आहे तो उत्तम प्रकाराने सुस्थिर व्हावा याच्याकरता माझ्या जीवाचं रान करत फिरलो मी आणि अजूनही तेच करतोय. माझं सगळं जीवन तुझ्या अस्तित्वाकरता वेचलंय आणि मी ते वेचलंय म्हणून तू आज इथे सुरक्षित आहेस आणि मला दरवाजा उघडत नाहीस. तो प्रश्न विचारला, ऐश्वर्यमत्तोसी, तुला प्राप्त झालेल्या ऐश्वर्याने परमात्मा तू म्हणजे उन्मत्त झालास आणि मला दरवाजा उघडत नाही. हे भगवंताला तो विचारणार इतका त्याचा अधिकार आहे आणि त्यांनी भगवंताला प्रश्न विचारल्याबरोबर मंदिराचे दरवाजे आपोआप खाड खाड उघडावेत, हा त्या भक्ताचा अधिकार आहे. ही स्थिती आमची नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात, उपासना करणाऱ्यांनी समर्पण भावाने अत्यंत लीन होऊन अत्यंत नम्रतेने शरण जावं. आणि इथे त्याची पार्श्वभूमी संपते. आणि आज आपण इथे थांबू, पुढचा विषय उद्या म्हणजे मूळ सूत्रापाशी येऊ आपण.